वळे पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि विविध आस्थापनांना विहिरींमधून पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर टँकर चालकांनी आपला संप दुसऱ्या दिवशी माघारी घेतलाय आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। आमदार मुर्ची पटेल यांनी हा संप मागे घेण्यात मध्यस्थाची भूमिका बजावली आहे। त्यानंतर आता टँकर चालकांना बजावण्यात आलेल्या नोटीसही मागे घेण्यात आल्यात। गेल्या 2 दिवसांपासून टँकर चालकांनी पाणी पुरवठा बंद केल्यामुळे मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। मुंबईसाठीच्या जलाशयांमधला घटलेला पाणीसाठा, लांबलेला पावसाळा आणि यंदा कमी पावसाचा असलेला अंदाज यामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी आधीच पळालंय। त्यात वॉटर टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानं मुंबईकरांची मोठी पंचायत होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संप मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। कलेक्टरशी पण वेळ घेतला, परत कलेक्टरांकडे पण आम्हाला नेलं, कलेक्टरांशी पण बोलणं आमचं झालं आहे। आता आम्हाला ही आशा आहे की आता परत मुर्जीबाई या विषयासाठी आम्हाला परत तुमच्याकडे यावं लागणार नाही, कारण हे आता आम्ही इकडे समजतो की लवकरात लवकर याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं चांगलं जे प्रपोजल आम्ही दिलं आहे त्याला उत्तर देऊन हे संपवण्यात येणार। सरकारने तात्काळ असोसिएशनच्या जे मागण्या होत्या ते मान्य केलेल्या आहे आणि आजपासून कुठल्याही टँकर चालकावर किंवा मालकावर कुठलीही कारवाई हा मुंबई शहरामध्ये होणार नाही याची आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहेत आणि आमचे उप विभागाचे पालकमंत्री, कलेक्टर साहेब सर्व हा टँकर असोसिएशनच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आजचा 27वा वर्धापन दिन आहे। मात्र पक्षफुटीनंतर दोन्ही गट हा वर्धापन दिन वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतात। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सोहळा आज सकाळी 10 वाजता मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये पार पडतोय। दरम्यान आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस सवाट्यावर येण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा, पक्ष संघटनेकडे वरिष्ठ नेत्यांचं झालेलं दुर्लक्ष आणि काही आमदारांची सत्ताधारी पक्षांकडे असलेली छुपी ओढ या मुद्द्यांवरून आज पक्षाच्या व्यासपीठावर मोठं मंथन होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पवार गटासाठी वर्धापन दिन का महत्त्वाचा आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। अजित पवारांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। अजित पवार असते तर कदाचित एकत्रित वर्धापन दिन साजरा झाला असता। सध्या पवार गटाकडून विलिनीकरणाची चर्चा बंद झाली आहे। आज पवारांच्या भाषणातून पुढील वाटचालीची दिशा समजेल अशी शक्यताही वर्तवली जाते। आमदार खासदारांना सत्तेची ओढ रोखणं आणि कार्यकर्त्यातली मरगळ झटकणं हे मोठं आव्हान शरद पवारांसमोर आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उद्या 11 जूनला षण्मुखानंद सभागृह येथे दुपारी 2 वाजता होतोय। एनडीएच्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सोहळा उद्या पार पडेल। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सध्याची परिस्थिती, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेली शंका, राष्ट्रीय कार्यकारिणीची सध्याची नेमकी परिस्थिती हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात। नाशिकचा तिढा लवकरच सुटणार का याकडे लक्ष लागले। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांचे प्रयत्न सुरूच आहेत। मात्र अद्यापही नाशिकचा तिढा कायम आहे। दरम्यान काल नाशिकच्या जागेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीतेंशी फोनवरून चर्चा केली आहे, तर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिक दौऱ्यावर गेले। गोकुळ गीते यांची पुन्हा एकदा समजूत काढली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर तरी गोकुळ गीते माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।
राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झाल्यानंतर आता पुण्यात आंदोलन होणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 11 जूनला म्हणजेच उद्या हे आंदोलन होईल. आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. अभिजित दिपकेंसह हजारो तरुण या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. शिर्डीत मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं आणि यानंतर अन्न औषध भेसळ प्रशासन खडबडून जागं झालं होतं. अन्न व औषध प्रशासन विभागानं शिर्डीत छापेमारी केली आहे. साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे आणि प्रसाद विक्रेते दोषी आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनानं त्यांचं पथक शिर्डीत ठाण बांधून ठेवलंय. प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानावर छापेमारी सुरू आहे. मुंबईच्या दादर कबूतरखान्यावर कारवाई झाल्यानंतर आता अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर चक्क एका निवासी इमारतीच्या टेरेसवर अनधिकृत कबूतरखाना सुरू करण्यात आल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी लाखो रुपयांची कबुतरे विकली जात असल्याचाही दावा होतोय. कबुतरांमुळे परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या प्रकरणी नगरसेविका अर्चना रसाळ यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नगरपालिकेच्या दालनातच कबुतरखाना उभारून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्य अधिकारी सीओ साहेबांनी मला सभागृहामध्ये 2 मीटिंग अगोदर मला सांगितलेलं का तिथला कबूतरखाना हा बंद करू, पण अजून देखील केली नाही. तेव्हा मी बोललेली का याच नगरपालिकेच्या इथं मी एक कबूतरखाना उभा करेल, पण जर आता परत जर त्यांनी तसं केलं नाही तर खरंच नगरपालिकेच्या या दालनामध्ये कबूतरखाना उभं करेल. हो, अनधिकृतरित्या जे काही स्पॉट असे बनलेले असतील त्याबाबत ऑलरेडी निर्देश आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या बहुतांश भागात आज मेघगर्जनेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या 30 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी चक्क ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. तवसाळ आणि रोहिले परिसरात अवघ्या 2 तासात जोरदार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तवसाळ आणि काताळे परिसरातील नद्यांना पूर आला असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. दरम्यान तालुक्यातील इतर भागात वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून घरांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत. नवी मुंबईच्या उल्वे परिसरात सिडकोनं बुलडोझर फिरवून टपऱ्या उद्ध्वस्त केल्या. शासनानं मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचे परवाने दिले नसल्यानं दारू विक्री ही थेट टपऱ्यां आडून होते. अशातच टपऱ्यांवर सिडकोनं कारवाई केली आहे. याच कारवाई दरम्यान विनापरवानगी बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं कारवाई करत वॉशिंग सेंटर, पत्राशेड आणि दारूचे अड्डे पाडून टाकले.